तुझं हे छोटं मंगळसूत्र आहे हे सोन्याचं आहे की नकली, अशा कॉमेंट्स मला खूप जास्त येतात. थांबा, जवळून डिझाईन दाखवते मी तुम्हाला. पण आज आम्ही बनवायला घेतले होते धपाटे. खूप दिवस झालं बनवलेच नव्हते आणि आत्यांना खूप आवडतात. तसं तर त्यांना कोंडवळी खायला आवडतात, पण ती तळलेली असतात, त्यामुळे ते करणं आम्ही थोडं टाळतो आणि धपाटे बनवतो. सगळी तयारी मी करून दिली होती. आत्यांनी पीठ मळायला घेतलं. तोपर्यंत त्यांना मी म्हटलं की थांबा, मी मम्मीच्या घरी जाऊन आले. आता जवळ घर असल्याचा काहीतरी फायदा झालाच पाहिजे. वातावरण बघितलं, असे छोटे छोटे ढग निघतायत ना, बघायला खूप छान वाटतं. आता अनु मला इथे विचारते की अभि कुठे, अभि कुठे. अभिला मी सांगून आले होते की तुझ्यासाठी ना मामाच्या घरून आंबे घेऊन येते, त्यामुळे तो मला काहीच म्हटला नाही. संध्याकाळी मस्त चुलीवरती धपाटे बनवायला आम्ही घेतले होते. आता तुम्ही याला धपाटे म्हणता की थालीपीठ म्हणता, कॉमेंट करून सांगा. गरम गरम धपाटे बनवले, पोरांनी इकडेच खायला घेतलं होतं. आणि मला ना चुलीवरती बनवलेलेच धपाटे खायला आवडतात, कारण त्याची टेस्ट एकदम भारी येते. आता सध्या शेंगाचा सीझन सुद्धा सुरू झालाय आणि हा वानवळा माझ्या ननंदबाईंच्या इकडून आलाय. संध्याकाळी सगळ्यांनी मस्तपैकी जेवण वगैरे करून घेतलं. आता हा, तुमच्या खूप कॉमेंट्स येतात तुझं हे मंगळसूत्र कसं आहे ते दाखव. तर हे ना माझं सोन्याचंच मंगळसूत्र आहे. 3 ग्रॅम का 3.5 ग्रॅमचं हे खालचं आहे ना, वाट्या वगैरे ते आहे, आणि 2 का 2.5 ग्रॅमची ही चेन आहे. तर असं आहे माझं मिनी गंठन. मला आवडतं काळ्या मण्यातलंच घालायला, त्यामुळे मी अशाच पद्धतीचं बनवलंय. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.